जाऊयात, पदयात्रा सुरू आहे। तर कोल्हापूरमधली ही दृश्य आपण बघतोय। महादेवी हत्तीणीसाठी ही मूक पदयात्रा सुरू आहे। राजू शेट्टी हे या मूक पदयात्रेचं नेतृत्व करताना दिसतायत। या हत्तीणीला वनतारामधून परत घेऊन येण्यासाठी आग्रही मागणी केली जाते आणि या निमित्ताने या मूक पदयात्रेमध्ये कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व असा सहभाग घेतलेला आहे। महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी यांनी ही मूक पदयात्रा काढलेली आहे। नांदडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या पदयात्रेचा मार्ग आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। या पदयात्रेमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आलेली होती। महादेवी हत्तीणीला परत घेऊन येण्यासाठी आता नांदडीकर आणि कोल्हापूरकर हे मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तिथलीच ही दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे। तर सध्या ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचली आपण बघतोय। मात्र कार्यालयाचे दरवाजे सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। महादेवी हत्तीणीसाठी मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा काढण्यात आली। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। विजय, यामिनी तर नांदणीपासून सुरू झालेली जी पदयात्रा आहे, मूक पदयात्रा ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जे पदयात्रेमध्ये होते ते लोक सगळे आक्रमक झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे गेट आपण बघतोय आता, हे गेट ढकलून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस या सगळ्यांना अडवून धरत आहेत की जे काही मोजके लोक आहेत, जे काही निवेदन देणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांनाच फक्त या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी गोंधळाचं वातावरण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्ते आहेत जे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी थांबवून ठेवलेलं आहे। कारण हा मूक मोर्चा आहे आणि मूक मोर्चा असताना अशा पद्धतीचं वर्तन करू नका अशी भूमिका आहे ती या ठिकाणी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघतोय थोडंसं गोंधळाचं वातावरण, कारण सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन आहे ते या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून केलं जात आहे। मात्र जे उपस्थित आहेत ते आतमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आतमध्ये येण्याचा आहे तो प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। आता या सगळ्यांना पोलिसांनी अडवून धरलेलं आहे। राजू शेट्टी या ठिकाणी आले, ते या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आवाहन करणार आहेत आणि त्यानंतर ज्या महिलांच्या हस्ते साधारण एक 10 महिला आहेत त्या महिलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना